हॅलो मैत्रिणींनो, बघितलंत हा आमचा सकाळ संध्याकाळचा पाहुणा. म्हणजे अगदी कधी पण भूक लागली ना की केव्हा पण यायचं, दुपारी यायचं, सकाळी यायचं, संध्याकाळी यायचं, असं याचं चालू असतं. आणि हा समोर एक कावळा येऊन बसलेला ना, तेव्हा तो घाबरला. त्याला वाटलं की तो खिडकीवरती येऊन बसेल आणि मला दिलेला तो खाऊन जाईल. ॲक्च्युली असं होतं बऱ्याच टायमाला, जेव्हा एकाला घातलं ना की दुसरा कावळा येऊन घेऊन जातो. तर इथे बघा, इथे फरसाण घातलं त्याने, मस्तपैकी फस्त केलं आणि त्याच्यानंतरच तो गेलेला आहे. तर असे हा रोज म्हणजे अगदी रोज येतो. आणि नाही आला तर आम्हाला पण आता अरे आज कावळा नाही आला असं होऊन जातं. पण चला, असं दिलं की समाधान पण होतं. आम्हाला भरपूर वेळा केंद्रात पण, तुम्हाला मागच्या टायमाला पण सांगितलेलं आहे की केंद्रात पण सांगितलेलं आहे, अगदी कावळा आला तर त्याला चुकवू नका, त्याला असं घास वगैरे ठेवत जा. तर आता घास त्या टायमाला आपण माझ्याकडे जागा पण नाही आहे, पण असो, मी जे पण घरामध्ये बिस्किट किंवा फरसाण वगैरे असेल ना ते देते मी. तर आता इथे दुपारच्या जेवणामध्ये ना मी ते वाकट्यांचं कालवण केलेलं आहे. सकाळच्या टिफिनमध्ये जवळा बनवला होता आणि चपात्या बनवल्या होत्या. टिफिन गेल्याच्यानंतर मी वाकट्यांचं कालवण बनवलेलं आहे आणि रात्रीची डाळ एका साईडला गरम करायला ठेवलेली आहे. जेवण वगैरे करून मस्तपैकी मी डीमार्टमध्ये जाऊन आलेली आहे. आणि डीमार्टमधून आल्याच्यानंतर बाहेर सामान ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आता पहिला म्हणजे संध्याकाळचा चहा. इथे चहा बनवायला घेतला, पण चहापुरतीच फक्त चहापत्ती डब्यामध्ये होती. तर आता मी सामान जो आणलं त्याच्यामधलं एक पॅकेट मी चहापत्तीचा उचललेला आहे आणि इथे थोडंसं अर्धा डबा इतका भरून घेणार आहे, जेणेकरून ना माझं मित्र परत गडबड नको. आणि हाताबरोबर आता जागेवरती ठेवणार आहे. म्हणजे माझा एक डब्बा सेपरेट असतो चहापत्तीचा ना, खाली चहापत्ती आणि साखरेचा मोठा डबा असतो. त्याच्यामध्ये माझं जे एक्स्ट्राचं चहापत्ती आणि साखर उरलेली असते ना, ती आता ठेवून देणार आहे जागेवरती. त्याच्यानंतर तुम्हाला सामान दाखवते मी डीमार्टमधून काय काय घेतलेलं आहे. तर ना बऱ्याच टायमाला डीमार्टमधून सामान ना मी ऑनलाईन मागवते, पण जेव्हा मी घ्यायला जाते ना तेव्हा थोडासा माझा खर्च वाढतो. कारण का मुलं एक्स्ट्राचं सामान मी आयुषला घेऊन गेली होती बरोबर, आणि ते एक्स्ट्राचं सामान मी तुम्हाला दाखवते की मी एक्स्ट्राचं सामान काय काय घेतलेलं आहे. पण खरं सांगू, डीमार्टचं सामान आहे ना, इतकं बरं पडतं ना. तुम्ही ऑनलाईन जर मागवलं ना तर लिमिटेड सामान आपल्या घरात येतं, जेवढं आपल्याला पाहिजे असतं तेवढंच घरामध्ये येतं. त्याच्यामुळे ना सामान आपल्याला खूप परवडतो. पण हां, काय काय आपण बाहेरच्या दुकानामध्ये जातो आणि हे घेतो ना, कडधान्य वगैरे, ते मला ना म्हणजे असं न पटण्यासारखे असतात. केव्हा केव्हा ना ते शिजत नाहीत. त्याच्यामुळे ना मी डीमार्टचे पण जेव्हा पण कडधान्य वगैरे भरते किंवा ह्या डाळी वगैरे ना, एकदम मऊसूत डाळी शिजतात सगळ्या आणि कडधान्य पण छान मऊ असे शिजले जातात. त्यासाठी मला मोस्ट ऑफ ना डीमार्टचंच सामान मला परवडतो. तर इथे मूग वगैरे मी भरपूर प्रमाणामध्ये भरलेले आहे, डाळी वगैरे. कारण का माझे टिफिन जातात ना, त्याच्यासाठी मला ना जे पॅकेट आपण घेतो ना ते पॅकेट मला परवडत नाहीत. ते पॅकेट जरा थोडे महाग पडतात, कारण का आपल्याला तुम्हाला सिस्टमॅटिक पॅकेट बनवून दिलेले असतात ना, म्हणून. पण हे सुट्टे वगैरे आहेत ना, कडधान्य म्हणा किंवा मूग वगैरे, बाकी दुसरी कुठली कडधान्य मिळत नाहीत. पण मूग वगैरे आहेत ना, ते छान असं तुम्हाला सुट्टेमध्ये स्वस्तात मस्त मिळतं. डाळी वगैरे किंवा तांदूळ असतात ते सुद्धा. काय काय तांदूळ वगैरे चिकट निघतात, त्यामुळे मी तांदूळ मोस्ट ऑफ भरत नाही. फक्त पुलाव राईस वगैरे असते तो घेते. आणि त्याच्यानंतर ना इथे मी हे मसाले वगैरे आहेत, मसाले तुम्हाला दाखवले, ते मसालेसुद्धा थोडे आता ते ना पॅकेटवरती महाग आहेत, पण आपल्या डिस्काउंटमध्ये मिळतात, त्यामुळे ते पण मला स्वस्तात पडतात. खूप साऱ्या म्हणजे आता हे आहे, सॉरी चहापत्ती नाही, चहापत्तीवरती वगैरे पण ऑफर असतात. म्हणजे एक 3-3, 4-4 रुपये, 5 रुपयेपर्यंत असे चहापत्तीवरती पण ऑफर असतात प्रत्येक गोष्टीवरती. हे मी आता घेतलं आहे ना, हे एक मॅगीचं पॅकेट आहे ना, ते 55ला आहे, पण मला 1 बाय 1 फ्री मिळालेलं आहे. असं मी काय जे बघून सगळ्या वस्तू घेत असते. इथे अगरबत्ती वगैरे आहेत, ते सुद्धा मी ना छान सुगंधित अगरबत्ती वगैरे मिळतात, ते पण मला छान डिस्काउंटमध्ये वगैरे मिळते. बघा, ही साखर घेतलेली, सुट्टी साखर अशी कमी भावामध्ये वगैरे असते. किंवा मी सॉसच्या बॉटल्स वगैरे घेतलेले आहेत सगळे, ते सुद्धा मला. किंवा हे छोटे छोटे पॅकेट मी हे घेतलेले आहेत ना, सफोलाचे, म्हणजे जे ओट्सचे पॅकेट्स वगैरे असतात, ते सुद्धा मला असे थोडेसे ऑफर म्हणजे डिस्काउंटमध्ये मिळालेले आहेत. त्यावरती ना 3-4 रुपये अशी कमी असतात. आता हे बघा, हे गुलाबजामचं पॅकेट आहे आणि ह्याच्यावरती पण मला म्हणजे सूट मिळालेली आहे आणि आयुषला खाण्याची खूप इच्छा झाली होती, म्हणून तो मी घेऊन आलेला आहे. आता हा पण मला कम्फर्ट आहे, ते कम्फर्टसुद्धा मला अगदी, म्हणजे मी जो छोटी बॉटल घेते ना ती 218 मिलीची असते,
ती मला 55 रुपयाला पडते. पण मी आता हे 2 लिटरचं घेतले ना, ते 315ला मिळालेलं आहे. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. हे तेलसुद्धा म्हणजे जे मी दुकानात पॅकेट विचारले ना, तर ते 200च्या वरती सगळे. पण मला हे सगळे ना काहीतरी 160-65मध्ये भेटलेले आहेत. त्यामुळे ना खूप आपल्याला खूप फरक पडतो. म्हणजे आपल्याला डीमार्टचा सामान आहे ना, परवडण्यासारखा असतो. हां, ते तुमच्या हातामध्ये आहे. जसं माझा इथे एक्स्ट्रा थोडासा खर्च झालेला आहे मुलांसाठी. चॉकलेट्स किंवा ते केक्स वगैरे हे ते तुम्हाला दिसत आहेत समोर, ते घेतलेलं आहे. पीनट बटर घेतलेलं आहे. ते माझ्या मुलांच्या म्हणजे ह्याच्याने. त्यामुळे मला थोडासा तो खर्च वाढलेला आहे. नाहीतर तुम्ही घरगुती सामान जेवढंच्या तेवढं घ्याल ना, आपल्याला डीमार्ट खूप परवडण्यासारखं आहे. तर मला तर आहे. तर तेच मला तुम्हाला सांगायचं होतं, की कोणाकोणाला डीमार्टचं सामान परवडतं. मला तर खूप म्हणजे चांगलं इझी परवडतं. ते आणि सामान घ्यायला पण खूप बरं वाटतं मला तिथे. एकदम म्हणजे साफ वगैरे पण असतं. त्यासाठी मी ना मोस्ट ऑफ ना डीमार्टचंच सामान घेण्यासाठी हे असते, तयार असते. मी खूप वर्ष झालेत मी किराणा मालाचं सामान वगैरे भरत नाही आहे. त्याच्यानंतर ना हा अर्धा-मुर्धा मी सामान भरलेला आहे आणि अर्धा तुम्हाला एका साईडला दिसतच असेल, की खाली सामान ठेवलेलं आहे. आता हे सगळे पॅकेट मी जेव्हा भरतो तेव्हा मला आयुष बोलतो आणि त्याचा मेडिकलमध्ये जायचा टाईम झालेला आहे ना, तर तो मला बोलत होता, की मला एक मॅगी ह्यातली बनवून दे ना. तर ते मी आता बॉईल करायची असते ही पहिला मॅगी. मला नाव पण मी व्यवस्थित ते वाचलेलं नाही आहे. त्याच्यानंतर ना हा मसाला आणि ऑइल आहे ना सेपरेट असतो. खूप स्पायसी पण इतकी टेस्टी ना, मी जराशी टेस्ट केलेली, खूप मस्त आहे. त्याच्यानंतर त्याला ही मॅगी बनवून दिलेली आहे आणि एका साईडला ना पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे. तर तुम्हाला पुढे दाखवते की मी काय बनवते त्याचं. आता हे जे मॅगी तो ऑइल आणि मसाला हे करत होता ना, तर त्याला आयुषला जमत नव्हतं मिक्स करण्याचं. तर तो मम्मी मला हे पुढे जरा वर खाली जास्त व्यवस्थित करून दे ना. तर कारण का मसाला पूर्ण ते नूडल्स आहेत ना त्याला लागलं पाहिजे आहे ना, म्हणून. तर मी त्याला व्यवस्थित छान असं ना पूर्ण नूडल्सला ना मसाला लागेल असं वरखाली करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर ना मी इथे पाणी जो हे केलेलं आहे त्याच्यामध्ये मी आपलं ते हे असतं ना सूप असतं, ते सूपसुद्धा मी 2-3 पॅकेट घेतले होते ना. हे बघा मी तुम्हाला दाखवते. की नूडल्स छान मस्तपैकी त्याला मसाला लागलेला आहे. आता याच्यामध्ये ना मी 1 कप म्हणजे हा फुल कप भरत नाही मी. जे सूप बनवायचं आहे ना ते फुल कप भरणार नाही. पण 1 पॅकेटला जेवढं लागतं ना पाणी तेवढं बॉईल करून मी ह्याच्यात ठेवणार. ह्याच्यावरती झाकण मारून ठेवायचं असतं. म्हणजे छान असं त्या पाण्यामध्येच तो मसाला आहे ना ह्याचा सूपचा तो त्याच्यामध्ये शिजला जातो. आता हे झालेलं आहे. हे देणार मी मनोहरला. नूडल्स दिले मी आयुषला आणि अजून एक मला ह्याच्यामध्ये एक पॅकेट बनवणार आहे. ते तुम्हाला परत पुढे दाखवते. तो ना म्हणजे मी आणि माझी बहीण असं थोडं-थोडं घेऊ. ती आलेली आहे आणि मी तुम्हाला त्याच्यासाठी शूट केलेलं नाही तिला. कारण का ती मला बोललेली, की मला प्रत्येक टायमाला कॅमेरामध्ये वगैरे घेऊ नको. तिला आवडत नाही जास्त ते. त्याच्यासाठी ना मी बाहेर काहीच दाखवलं नाही. असो जाऊ देत, ज्याची ज्याची इच्छा. त्याच्यानंतर नाही बघा हे ओट्स असतात ना, ओट्स असतात ना ते मी इथे मस्तपैकी छान पाणी थोडंसं गरम झाल्याच्यानंतर ते सगळं घातलेलं आहे पॅकेट आणि ह्याला जेवढं पाणी पाहिजे आहे ना त्याच्या हिशोबाने घालायचं. तर इथे बघा हे सूप आहे ना छान मस्तपैकी तयार झालेलं आहे. ह्याच्या गुठळ्या आहेत ना थोड्या राहिल्या आहेत, ते सगळ्या मोडून घ्यायच्या आणि मग हे तयार झालेलं आता पिण्यासाठी. एका साईडला माझं ओट्स आहेत ना ते शिजत आहेत. ह्याला शिजायला फक्त ना 2-3 मिनटं लागतात, लगेच शिजून येतात. आणि ह्याच्यामध्ये ना भाज्या वगैरे पण असतात. खूप साऱ्या नसतात, असं दाखवायला फक्त चित्रामध्ये खूप असतात, पण अशा खूप साऱ्या ह्याच्यामध्ये नसतात. तर आता मी हे बहिणीला देते आणि हे जे उरलेलं आहे ना ते मी खाणार, मी फस्त करणार. चला आता हे माझं ते झालेलं आहे सगळं. तुम्हाला दाखवलं की मी काय काय घेतलेलं ना तुमच्याजवळ म्हणजे तुमच्याबरोबर मी शेअरसुद्धा केलं की मी कसं बनवलं ते. तर आता हे बाकीचं थोडंसं सामान उरलं होतं ना ते डब्यांमध्ये वगैरे डाळीचे डबे वगैरे थोडेसे रिकामे झाले होते ते भरून घेतलेले आहेत. आणि आता जो खाली हा पसारा दिसतो आहे ना हे डबे वगैरे भरायचे आहेत ना. ॲक्च्युली माझ्याकडे खूप प्रत्येक वस्तूसाठी काही डबे वगैरे नाही आहेत, तर ते भरायला मला थोडंसं ना डिफिकल्ट जातं. कारण का जे फुल पॅकेट असतात ते एका डब्यात भरते, जे अर्धे झालेले आहेत ना ते दुसऱ्या डब्यात भरते. म्हणजे माझ्या लक्षात राहतं की ह्याच्यामध्ये अर्धे आहेत, ह्याच्यामध्ये पूर्णवाले आहेत. तर चला इथे सगळं सामान वगैरे मी भरून घेतलेलं आहे आणि आत्ता संध्याकाळच्या जेवणाची इथे तयारी करायची आहे. तर आज मी फक्त नेहमीप्रमाणेच आहे माझ्याकडे शुक्रवार, शनिवार, रविवार असेल तर चिकन वगैरे बनतं. तर त्याच्या हिशोबाने मी आता चिकन बनवणार आहे, भात आणि एका साईडला नाचणीची वगैरे भाकरी बनवणार आहे. तर इथे चिकन मी व्यवस्थित छान असं धुवून वगैरे घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना मी ते चिकन बनवायला घेतलं तर मी आज सकाळी ही तेलाची बुदली असते ना
बुदली म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, आमच्याकडे मोस्ट ऑफ अशी तेलाची बुदली, पण तेलाचं भांडं असतं ना, ते छान मस्तपैकी धुवून वगैरे सुकवून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी तेल काढून घेतलेलं आहे आणि आता तेल छान गरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकलेला आहे आणि खडे मसाले आहेत. खडे मसाल्यामध्ये फक्त दालचिनी घातलेली आहे, मोठी इलायची घातलेली आहे आणि काळा मिरी घातलेली आहे 4-5 दाणे आणि ते मी फोडणीला घातलेले आहेत. तेजपत्ता पहिला घालून नंतर ते खडे मसाले घातलेले आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना आलं मी चांगला मस्त मोठा तुकडा घेतला होता आणि छान असं आलं किसून घातलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बरंच मी असं एक कांद्याचं पूर्ण असं 2 कांद्याच्यात फोडणीला घातलेले आहेत, म्हणजे घालणार आहे सॉरी. त्याच्या आधी ना मी 2-4 पाकळ्यासुद्धा फोडणीला लसणाचे घातले होते. ते बघा हे 2 कांदे मी घातलेत. तुम्ही एकदा ट्राय करा. चिकन वगैरे कुकरमध्ये पण बनवा. चिकन मटन जेव्हा बनवाल ना तेव्हा असे अख्खे लसूण तुम्हाला आवडत असेल तर. मला खूप आवडतात असे, म्हणजे चिकन मटनमध्ये पूर्ण अख्खा घालायचा असतं लसणाचा कांदा आणि तो शिजल्याच्यानंतर मऊ होतो आणि त्याच्याबरोबर भाकरी किंवा चपाती वगैरे जे पण खाल ना इतकं छान लागतं ना, म्हणजे तुम्ही चिकनचे पीस खाणार नाही. म्हणजे मला तर आवडतं मोस्ट ऑफ. त्यासाठी मी अशी एक मनोरसाठी एक कांदा टाकते तो आणि एक माझ्यासाठी. छान असं कांदा टोमॅटो तो छान मऊ झाल्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी आता जेवढे मसाले आहेत ना ते घालणार आहे, कारण का मी वाटण माझ्याकडे नाही आहे, अगदी 1च चमचा वाटण आहे. त्याच्यासाठी मी इथे छान बऱ्यापैकी असे मसाले घालणार आहे. जसं इथे धणे जिरे पूड घेतलेली आहे, तिखट मसाला घेतलेला, हळद घेतलेला आहे, त्याच्याबरोबरच मी मीठसुद्धा घेतलेलं आहे. त्याचबरोबर किचन किंग मसाला आणि गरम मसाला घातलेला आहे आणि थोडंसं मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला असतो ना तोसुद्धा घातलेला आहे. छान तो तेलात परतल्याच्यानंतर तेल खूप कमी घातले आहे ना, त्याच्यामुळे ना सगळं माझं मसाले सुके झालेले आहेत. आता याच्यामध्ये ना दुपारी वाकट्यांचं कालवण बनवलेलं ना त्यासाठी वाटण काढलेलं, त्यातला अगदी 1च चमचा मसाला उरला होता, तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि पूर्ण मिक्सरचं भांडं ते हे करून घेतलेलं आहे, म्हणजे मसाला त्यातला काढून घेतलेला आहे. छान मसाला सगळा मी तेलात छान भाजल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हा चिकन घातलेला आहे आणि फक्त वाफेवरतीच मी हा चिकन शिजवून घेतलेला आहे. ह्याच्यावरती म्हणजे पाण्याचा ताट ठेवायचा की मस्तपैकी तो वाफेवरती शिजवून होतो. आणि मला थोडासा खूप ग्रेव्ही करायची नव्हती, अगदी हलकशीच ग्रेव्ही मी केलेली आहे. त्या वाफेमध्ये ताटात जो पाणी असतो ना तो वाफ लागून खाली चिकनमध्ये उतरतो आणि छान चिकन असं शिजतं. चिकन पहिला मी छान मस्तपैकी मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये तेजपत्ता आहे ना तो खूप बाहेर येत होता सारखा सारखा, म्हणजे तो आतमध्ये व्यवस्थित परतलाच जात नव्हता, म्हणून मी तो काढून टाकलेला आहे. आता एवढ्याच पाण्यावरती छान चिकन मी शिजवून घेणार आहे आणि शेवटी अशी कोथिंबीर घालून माझं चिकन तयार झालेलं आहे. सोबतच मी इथे नाचणीची भाकरी केलेली आहे. चला तर आजचा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला, तो कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब.